प्री प्री इव्हनिंग प्री इव्हनिंग तर प्री इव्हनिंगची तयारी आम्ही करत आहोत. म्हणजे उद्याचं आम्हाला जे काही करायचं आहे ते जे सेलिब्रेशन करायचं आहे उत्तरायणचं त्याची शॉपिंग आम्ही करणार आहोत आज. तर तुम्ही बघू शकता आम्ही सगळे आलेलो आहोत फॅमिली मेंबर. તો આજે અમે હરાજીમાં જઈએ છીએ. તો અત્યારે તમે જોઈ શકો છો બધી ફેમિલી અમારા જ સાથે છે. અહીંયા ધ્વનિત છે. ધ્વનિત તમારો શું અનુભવ છે? કશું નહીં. ધ્વનિત બહુ શરમાઈ ગયો લાગે છે. તો હવે આપણે રુદ્ર પાસે જશું. રુદ્ર શોપિંગ કરેલા. તો આમને લાગે છે કે આ શોપિંગ કરવા આવ્યા છે. તમારો શું રિવ્યુ? हम तो भाई पतंग लेने आए हैं, बहुत अच्छे अच्छे बलून लेने आए हैं और खाने आए हैं, घूमने आए हैं. હા તો અહીંયા ફરવા આવ્યા છે. આપણે નેક્સ્ટ પર્સન પાસે જઈશું. અત્યારે આપણો નેક્સ્ટ પર્સન છે આગા. તમારો રિવ્યુ तो मुझे क्या है? हम हराजी के लिए आए हैं. ये उत्तरायण के अगले रात्रि जो आती है उसका ये है. तो इसमें बहुत मजा आती है. पतंग और ये गुजराती में इसको पिपुड़ी बोलते हैं और ये कैप लेते हैं. सब वैरायटी की कैप में आगे दिखाऊंगा आपको. पूरा बाजार है. ये मिनी हराजी है और इसके आगे जो मांडवी है उसमें मेन हराजी जाते हैं. लेकिन वहाँ जाना मतलब बहुत मुश्किल होता है, वहाँ बहुत भीड़ होती है. तो अभी हमें पता चला है कि हमें बहुत भीड़ निकलने वाली है. तो स्पेशल हमारे एक टूरिस्ट आए हैं अमेरिका से. उनसे उनसे बात करेंगे. नहीं जीतू तू. अरे यहाँ निकली क्यों भाई. ये हमारा बचपन का दोस्त है, यूएस से आया है. हर बार आता है ये संक्रांत के लिए. हर बार आता है उत्तरायण के लिए. अरे अब से आएगा. नहीं आता है तो आएगा ये. नमस्ते मित्रो. आज आम्ही उत्तरायणच्या शॉपिंगसाठी बाजारमा आलो आहोत. उत्तरायण आता अगदी जवळ आले आहे आणि त्यामुळे सगळीकडे वेगळीच एक्साइटमेंट दिसते. આજનો બ્લોગ ખાસ છે કારણ કે આજે आम्ही તમને उत्तरायणના बाजारचा पूर्ण माहोल दाखवणार आहोत. पतंग, दोरी, मांजो, लाडू, चिक्की सगळं एकाच ठिकाणी मिळतंय. जसं आम्ही बाजारात पाऊल ठेवलं तसं सगळीकडे रंगीबेरंगी पतंगांनी भरलेली दुकाने दिसायला लागली. हर एक दुकानातून लोकांची गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे. आणि ढोलचा ताल ऐकू येतोय. खरंच सांगायचं तर उत्तरायणचा सण बाजारातूनच सुरू झाल्यासारखा वाटतोय. इथे तुम्हाला नाना पतंग, मोठे पतंग, कार्टून पतंग, सुपर हिरो पतंग, डिझायनर पतंग सगळं काही मिळतंय. लहान पतंगापासून तर मोठ्या पतंगापर्यंत. काही पतंग तो इतके सुंदर आहेत की उडवायची इच्छा पण होत नाही, फक्त पाहत राहावंसं वाटतं. दुकानदार सांगत आहेत की यावर्षी खास ट्रॅडिशनल आणि निऑन कलर पतंग जास्त डिमांडमध्ये आहेत. तर बघा या ठिकाणी दोरी आणि मांजो पण आहेत. इथे कॉटन दोरी, स्ट्रॉंग दोरी, प्लेन आणि कलर मांजो सगळं मिळत आहे. फिरकी, हातमोजे, फिंगर गार्ड हे सगळं घेतल्याशिवाय उत्तरायण पूर्णच होत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुकानदार सांगतात की सुरक्षितरित्या पतंग उडवणं खूप महत्त्वाचं आहे. आज को पतंग पाहून इतके खुश झाले आहेत की काय पतंग लेओ यावर वादही चालू आहे. आणि लहान मुलं पण बघा तुम्ही, त्यांचं तर वेगळंच चालू आहे. आणि मार्केटमध्ये पूर्ण गर्दी आहे, पूर्ण मार्केट जाम झालं आहे. आणि खरं सांगायचं तर उत्तरायण हा एक फक्त पतंगाचा सण नाही तर हा एक परिवाराचा सण आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे लोक हा सण आपण जसं महाराष्ट्रात दिवाळी सेलिब्रेट करतो त्याप्रमाणे गुजरातमध्ये पतंगाचा काईट फेस्टिवल पण त्याला म्हणतात. प्राईसबद्दल सांगायचं म्हटलं, बार्गेनिंगबद्दल तर
काही दुकानदार थोडे जास्त भाव सांगतात, पण थोडीशी बार्गेन केली की चांगला डील नक्की मिळतो. बजारमा बार्गेन करणंही उत्तरायणचा एक मजेशीर भाग आहे. आणि आम्ही त्याच्यात काय करत होतो माहिती आहे, आम्ही फक्त जे तिथं मास्क होते ते फक्त लावून फोटो काढायचो आणि फोटो काढल्यानंतर ते परत रिटर्न करून द्यायचो. तर ती पण एक गोष्ट म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटली आणि खूप मजेशीर वाटली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं मार्केट फिरणं. आणि गर्दी तुम्ही बघू शकता आणि लोक पतंग डोक्यावर उचलून घेऊन जात आहे, कारण खाली गर्दी असल्यामुळे ते कॅरी करणं होत नाही त्यांना आणि त्याच्यामुळे ते फाटू शकतात, तर ते वरती पकडताय तुम्ही बघू शकता. आणि बाजारात फिरताना तिळगुळाचे लाडू, चिक्की आणि गरम नाश्त्याने वास येते, पण आम्ही नाश्ता वगैरे नाही केला. आम्ही लास्टला फालुदा खाल्ला, जो गुजरातचा फेमस आहे. तुम्हाला मी तो पण दाखवेल, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. काही ठिकाणी तर ताजे लाडू बनताना दिसत आहे आणि ते पाहून तोंडाला पाणी तुमचंही सुटेल आणि आमचंही. उत्तरायण म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे सगळं आठवतं. हा बाजार पाहताना लहानपणीची उत्तरायण आठवते, म्हणजे मी तर नाही, पण जे महाराष्ट्रात होते ते तेव्हा पतंग उडवणं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटायचं इकडच्या लोकांना. आणि आजही तोच आनंद आहे, फक्त जबाबदाऱ्या थोड्या वाढल्या आहेत. आजची शॉपिंग जवळजवळ पूर्ण झाली અને ઉત્સાહ પણ ઘરમાં પ્રવેશી ગયો છે. આ સણ ફક્ત પતંગો ઉડવાનો નથી, પરંતુ પરિવાર સાથે હસવા, સાથે રમવા અને યાદગાર ક્ષણો આજે અમે તમને ઉત્તરાયણની તૈયારીઓ, બજારની રોનક, રંગીબેરંગી પતંગો અને સૈની સાયો લાગણી અનુભવવા જઈ રહ્યા છે. તો ચાલો મિત્રો, મારો સાથે આ ઉત્તરાયણના આનંદમાં સફરમાં જોડાયો અને આકાશને રંગોથી ભરતા આવ્યો.